होती. तुझ्या आई बापापेक्षा तर माझे आई बाप किती चांगले आहेत, समजलंस काय? ती आळणी आंबाडी पोरगी बांधली माझ्या गळ्यात, काही येत नाही ना जात नाही. आले वाटतं दळभद्रे, येऊन बसतात रिकाम तिकडे कुठचे. कायम काय काम धंदा नाही काय नाही, पोरगी दिली तर आमच्याच घरात येऊन राहायला लागले. ते 4 दिवसाला येतात त्या पोरगी बघायला. जणू ह्या पोरीला आम्ही खाऊनच टाकायचो. कशी आहेस तू? राम राम जावई बापू. काव शास्त्री बुवा, तुम्हाला तुमचं घर आवडत नाही काय? दर 4 दिवसाला तुम्ही येऊन इथे टपकताय. पोरीच्या आईला पोरीची आठवण येत होती व म्हणून आलो. काव सासूबाई, फोन कमी व्हायला लागले ते काय? दिवसात तर तुम्हाला 100 फोन असतात. माझी बायको तुम्हाला एक ना एक शब्द सांगत असते की घरचा, तरी तुम्हाला 4 दिवसाला आठवण येते तुम्ही इकडे येताय पळत पळत. जावई बापू, तुमची मजाक करायची सवय गेली नाही वाटतं अजून. अगं मम्मी, कशी आहेस तू? बरी आहेस का? अर्ध्या तासापूर्वी तर फोन केलतास की, तेव्हा तर विचारलेलं की कशी आहे म्हणून. बरी होती की, आता पण बरीच असेल. अर्ध्या तासात काय होते त्यांना? जावई बापू, काय झालंय? तुम्ही चिडलाय काय आज? तुमची पोरगी तुम्हाला काय त्रास देते काय? अहो त्रास? तुमच्या पोरीने तर आम्हाला भंडवून सोडलंय. तुमच्या पोरीला मिठातला आणि पिठातला सुद्धा फरक कळत नाही, साखरेतला सुद्धा फरक कळत नाही. तुम्ही लय फसवले बरं का आम्हाला. माहित नाही कुकर मध्ये चहा करतीये, असं कुठं असतं का? जावई बापू, ती अजून लहान आहे, शिकेल ती थोड्या दिवसात. अहो सासूबाई, 20 वर्षाची पोरगी आहे तुमची, तिला अजून काही येत नाही व्हय? स्वयंपाक करायला तिला साधं दुसऱ्या गोष्टी तर शिकवायच्या होत्या. गहून तांदळातला सुद्धा फरक कळत नाही तिला. अहो जावई बापू, समजून घ्यायचं. आता ही जायला पण मी समजूनच घेतोय की. ओ, तोंड बंद करता का? ओ, मी समजून घेतोय म्हणून तर आहे, नाहीतर तुमची पोरगी कोण एक दिवस पण ठेवायचं नाही घरात. आजी, मी आलो. आले ही दळभद्र, आता येईल घरातून सगळं खाऊन जाईल. का रे, एवढा उशिरा का आला? गाडी लावत होतो बाहेर मी. का रे बोटकने, तुला काही कामधंदा नसतो की काय रे? उठकी सुट तुझ्या बहिणीकडे येतो. लग्नात तू काय मला आनंद म्हणून दिलास काय? हो दाजी, एसी लावा की, लय गरम होतं या. तर तुझ्या बहिणीच्या लग्नात काय आम्हाला एसी दिसत काय तू लावायला? आणि होय रे माकडा, घरी तुमचं साधं टेबल फॅन आहे का? इथं आले तुला एसी पाहिजे? बोलू नका दाजी, बहिणीला एवढा द्यायला तुमच्या घरी हाय तरी काय? माझी बहीण दिली म्हणून तर तुमचं लग्न झालं, नाहीतर आतापर्यंत तुम्ही तसंच बसला असता त्या चौकात पोरीच्या मागे हिंडत. ए गोट्या, काय बोलतोयस? दाजी आहे तुझा तो. ए दलिंद्रिया, माझं लग्न झालं तरी तुझ्या चित्तुऱ्यासारख्या तोंडाला कोण देते का पोरगी ते बघा तिथं. आता जातो आम्ही, लय उशीर झाला. हो हो जावा, आणि परतच्या वेळेस लवकर येऊ नका. आता 2-4 महिने तर तोंड दाखवू नका तुमचं आम्हाला. जा बाबा, तुम्ही लय चेष्टा करता बरं का. ओ दाजी, उन्हाळ्याची सुट्टी लागल्या मी इकडे जाणार आहे राहायला. तू ये राहायला, मीच जातो इथनं निघून. एक काम कर, तुझीच बहीण घेऊन जा तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीत, मी पण सुखाने राहील जरा. मी तुला भेटायला. तर वाटते अख्खा खानदान रिकाम तिकडे आहे. जावा बघल तेव्हा तोंड वर करून इकडे यायचं ती. बाय बाय सासरे बुवा. ए गण्या, माझ्या आई बापांना तू आता काय म्हणला ना, परत तुझ्या घरच्याच येऊन दे, मग तुला दाखवते मी.